शशिकांत शिंदे. महसूल मंत्र्यांनी पदभार घेतल्यानंतर चांगले निर्णय घ्यायचा धडाका सुरू केलेला आहे. हा पण निर्णय तुम्ही घेतला. याच्या मागे राधाकृष्ण विखे पाटील होते, त्यांनी सुद्धा अशा प्रकारचा निर्णय घेतला. मंत्री महोदय, हा निर्णय घेतल्यानंतर सुद्धा वाळू उपसा बेकायदेशीर चालू आहे. यामध्ये आमची मागच्या ह्या सभागृहामध्ये मी एक या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला होता. महिनाभर कारवाई झाल्याने परत वाळू उपसा सुरू झाला. आमची विनंती एवढीच आहे की कोणावर तरी त्या असलेल्या कार्यक्षेत्रामध्ये पोलीस स्टेशन आणि सगळे तलाठी सर्कल सगळ्यांचे हप्ते बांधलेले आहेत. आमचा विनंती एवढीच आहे की तुमचा उद्देश चांगला आहे, पण वाळू तर मिळाली पाहिजे ना. बेकायदेशीर वाळू तुम्ही 100 रुपयांनी विकणार आणि बेकायदे 30 रुपयांनी विकायला लागला तर त्याचा फायदा होतोय. आमचं म्हणणं आहे की त्यांनी सांगितल्या प्रश्नाप्रमाणे हे राज्यामध्ये तुम्ही धोरण स्वीकारत असताना आरोप निश्चिती जर वाळू उपसा केलेली तक्रार मिळाल्यानंतर तिथं आपण ड्रोनद्वारे सुद्धा सर्वेक्षण करा. वाळू काढली की तिथं नाममात्र दंड आकारला जातो, ही पॉलिसी आहे. आमचं म्हणणं आहे की तिथला तलाठी असेल, सर्कल असेल, तहसीलदार असेल की कोणी अधिकारी किंवा पोलीस स्टेशन सुद्धा यांच्यावर आपण कुठेतरी त्या ठिकाणी जबाबदारी निश्चित केली पाहिजे. कारवाई करण्याची पॉलिसी आपण ठरवली पाहिजे. ती ठरवणार आहात का?